स्कंद 5 अध्याय 16 भुवनकोशाचे वर्णन. परीक्षित म्हणाला, जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत तारांगणांसह चंद्र दिसतो तेथपर्यंतच्या भूमंडलाचा विस्तार आपण सांगितला. मुनिवर्य त्यातील आपण असेही सांगितले की महाराज प्रियव्रतांच्या रथाच्या चाकांच्या 7 खड्ड्यांपासून 7 समुद्र तयार झाले होते, ज्यांच्यामुळे 7 द्वीपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले. आता मी या सर्वांचे परिमाण आणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो, कारण जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते तेच त्यांच्या वासुदेव संज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतम स्वरूपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे. म्हणून गुरुवर्य याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी. श्री शुकाचार्य म्हणाले, महाराज भगवंतांच्या मायेच्या गुणांचा इतका विस्तार आहे की एखाद्या पुरुषाला देवतांच्या इतके आयुष्य मिळाले तरी तो मन किंवा वाणीने यांचा अंत लावू शकणार नाही. म्हणून आम्ही नाम रूप परिमाण आणि लक्षणांच्या द्वारा मुख्य गोष्टी घेऊनच या भूमंडलाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करू. भूमंडल रूप कमलाच्या कोशाच्या ठिकाणी ही जी 7 द्वीपे आहेत त्यांपैकी सगळ्यात आतील जो कोश तेच जंबूद्वीप आणि तेथेच आपण राहतो. याचा विस्तार 1,00,000 योजने आहे आणि हे कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे. यात 9,000 योजने विस्तार असणारी 9 वर्षे आहेत आणि ती या सीमांचे विभाग करणाऱ्या 8 पर्वतांमध्ये वाटली गेली आहेत. यांच्या मधोमध इलावृत नावाचे 10वे वर्ष आहे, ज्याच्या मध्यभागी कुलपर्वतांचा राजा मेरू पर्वत आहे. भूमंडल रूप कमळाचा तो जणू मधला गड्डा आहे. हा सर्व बाजूंनी संपूर्ण सुवर्णमय आहे आणि याची उंची 1,00,000 योजने आहे. शिखरावर याचा विस्तार 32,000 आणि तळाला 16,000 योजने आहे. तसेच हा 16,000 योजनेच त्या भूमीच्या आत घुसला आहे. इलाव्रत वर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील, श्वेत आणि शृंगवान नावाचे 3 पर्वत आहेत, जे रम्यक हिरण्मय आणि कुरु नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवितात. ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. त्यांपैकी प्रत्येकाची रुंदी 2,000 योजने आहे. तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलीकडच्याची या क्रमाने 1 दशांशापेक्षा थोडी अधिक कमी आहे. त्याचप्रमाणे इलावृताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषद, हेमकूट आणि हिमालय नावाचे 3 पर्वत आहेत. नील इत्यादी पर्वतांप्रमाणे हे सुद्धा पूर्व पश्चिम पसरलेले आहेत आणि याची उंची 10,000 योजने आहे. यांनीच अनुक्रमे हरिवर्ष, किमपुरुष आणि भारतवर्षाच्या सीमांचे विभाग केले आहेत. इलावृताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे उत्तरेला नील पर्वत आणि दक्षिणेला निषद पर्वतापर्यंत पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे 2 पर्वत आहेत. याची रुंदी 2,000 योजने आहे आणि हे भद्राश्व तसेच केतुमाल नावाच्या 2 वर्षांची सीमा निश्चित करतात. यांच्या खेरीज मंदर, मेरू मंदर, सुपाश्व आणि कुमुद हे 4 पर्वत 10,000 योजने उंची असलेले आणि तितकेच रुंद मेरू पर्वताच्या आधाराच्या खांबांसारखे तयार झालेले आहेत. या 4 पर्वतांच्या वर त्यांच्यावरील निशाणांप्रमाणे अनुक्रमे आंबा, जांभूळ, कदंब आणि वड अशी 4 झाडे आहेत. त्यांपैकी प्रत्येक 1,100 योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तारही प्रत्येकी 100 योजने आहे.
भरतश्रेष्ठा या पर्वतांवर अनुक्रमे दूध, मध, उसाचा रस आणि गोड पाण्यांनी भरलेले 4 डोह आहेत. हे सेवन करणाऱ्या यक्ष, किन्नरादी उपदेवांना स्वभावातच योगसिद्धी प्राप्त आहेत. याच्यावर अनुक्रमे नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक आणि सर्वतोभद्र नावाची 4 दिव्य उपवने सुद्धा आहेत. यांमध्ये मुख्य देवगण अनेक अप्सरांचे नायक बनून त्यांच्यासह विहार करतात. त्यावेळी गंधर्वादी उपदेवगण त्यांच्या महिम्याचे वर्णन करतात. मंदराचलावर देवांचा जो 1100 योजने उंचीचा आम्रवृक्ष आहे, त्यापासून पर्वत शिखरांप्रमाणे मोठमोठी आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे पडतात. ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यांतून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो. तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो. ही नदी मंदराचलाच्या शिखरावरून उगम पावून आपल्या पाण्याने इलावृत वर्षाचा पूर्वेकडील भाग भिजविते. श्री पार्वतीच्या दासी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात. त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू त्याच्या चारी बाजूंचा 10-10 योजनापर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करतो. याचप्रमाणे जांभूळ वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिनबियांची मोठमोठी फळे गळून पडतात. खूप उंचावरून पडल्याने ती फुटून जातात. त्यांच्या रसापासून जंबू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरू मंदर पर्वताच्या 10,000 योजने उंच शिखरावरून खाली येऊन इलावृताचा दक्षिण भूभाग भिजविते. त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील माती त्या रसाने भिजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जाते, तेव्हा तिचेच देवलोकाला विभूषित करणारे जांबूनद नावाचे सोने बनते. देव, गंधर्व इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट, कंकण, करदोटा इत्यादी दागिन्यांच्या रूपाने हे धारण करतात. सुपार्श्व पर्वतावर जो विशाल कदंब वृक्ष आहे, त्याच्या 5 ढोलींमधून मधाच्या 5 धारा वाहतात. त्यांची रुंदी 5 वावान एवढी आहे. त्या या सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासित करतात. जे लोक हे मधुपान करतात त्यांच्या मुखातून निघालेल्या वायू आपल्या 4 दिशांना 100 योजनांपर्यंत याचा सुगंध पसरवितो. तसेच कुमुद पर्वतावर जो शतवल्श नावाचा वटवृक्ष आहे, त्याच्या पारंब्यांपासून खालच्या बाजूला वाहणारे अनेक नद निघतात. ते सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत. त्यांपासून दूध, दही, मध, तूप, गुळ, अन्न, वस्त्र, शय्या, आसन, अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात. हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहत जाऊन इलावृताचा उत्तरेकडील भाग भिजवितात. त्यांनी दिलेल्या पदार्थांचा उपभोग घेतल्याने तेथील प्रजेच्या त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, थकवा येणे, शरीरातून घाम येणे, तसेच दुर्गंध येणे, वृद्धापकाळ, रोग, मृत्यू, सर्दी, उष्णतेचा त्रास, शरीर कांतीहीन होणे, अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते. कमलपुष्पाच्या गड्ड्याच्या 4 बाजूंना जसे केसर असतात, त्याचप्रमाणे मेरूच्या मुळाशी त्याच्या 4 बाजूंना
कुसुंभक, वैकंक, त्रिकुट, शिशीर, पतंग, रुचक, निषद, श्रीनिवास, कपिल, शंख, वैदुर्य, जारुदी, हंस, वृषभ, नाग, कालंजर, नारद इत्यादी 20 पर्वत आहेत. याशिवाय मेरू पर्वताच्या पूर्वेकडे जठर आणि देवकूट नावाचे 2 पर्वत आहेत, जे 18 हजार योजने लांब आणि 2 हजार योजने रुंद आणि उंच आहेत. याचप्रमाणे पश्चिमेकडील पवन आणि पारियात्र दक्षिणेकडे असलेले कैलास आणि करवीर पूर्वेकडे पसरले आहेत. तसेच उत्तरेकडे त्रिशुंग आणि मकर नावांचे पर्वत आहेत. या 8 पर्वतांनी चारी बाजूंनी वेढलेला सुवर्णगिरी मेरू अग्नीप्रमाणे झगमगत असतो. असे सांगतात की मेरू पर्वताच्या मधोमध चौरस आकाराची आणि 1 कोटी योजने विस्तार असलेली भगवान ब्रह्मदेवांची सुवर्णमय नगरी आहे. तिच्या खालच्या बाजूला पूर्वादी 8 दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती चंद्र आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी 8 लोकपालांची 8 नगरे आहेत. ते आपापल्या स्वामींप्रमाणेच त्या दिशांना आहेत. तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीच्या 1/4 आहेत. अध्याय 16 समाप्त.